श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कारभार. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कारभारची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, कारवा लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नव्हती. मी ते सांगत होते मुलांना गोष्टी रूपात तो कारभार चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झाला की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा. कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंजत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असं पण कसं गोष्ट पुरी होणार आहे, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया आपण. तर असं ते होत होत एक ती वही भरली तेव्हा ती मी एका तिच्या बीएडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली, शिक्षकांनी, आणि ते म्हणाले किती छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही ही थोडक्यात लिहिलंय, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले. तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्गचक्र वगैरे या ज्या काही शब्द आलेत किंवा एकच एक पीक लावून नुकसान, त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले. म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते का ते निबंधासारखं होतंय, कोरडं होतंय, याचा एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे. काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं, तेव्हा ते आमच्या त्या बीएडच्या शिक्षकांनी ते म्हणाले, "हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं रफू काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते. तर आपण ते नीट लिहून घेऊया आपण. छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत." म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल का. तर इतकं ते माझं सगळं बाळगोत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ, 9 वर्ष जवळजवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून. मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती. पण त्याच्यासाठी जे मी कळत नकळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन जे मी वाढवत गेले, लिहित गेले, त्याचं कुठेतरी ते जे होतं माझी तळमळ म्हणा किंवा माझी काय मागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली. ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्यावेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारल्या झाले होते. अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावासा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः, आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय, आपलं कसं होणार, अशा त्याच्यात एक थोडंसं नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता, तो या पुस्तकाने कमी केला.
कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, वर्गात त्याचं लाऊड रीडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं. याच्यातून यस, आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो, असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते. मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही. परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असावा. तेव्हा असं जाणवतं की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं, तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं. वीणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना? harvardची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेडे दोघंही नवरा बायको. ते हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक्स विकायला रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉलवरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कार्व्हरचे जॉर्ज डब्ल्यू कार्व्हरचे चरित्र छोटंसं मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे. तर ती कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे. तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो. मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार आहेत, याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो. त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला, ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात, पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही. तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली, तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावंसं आम्हाला वाटतं, ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवार हा शब्द त्यावेळेस नव्हता, पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा, थोडा ग्रांथिक शब्द, इव्हन कष्ट करायला कमी न पडणं. आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं. अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत. अडचणींशी सामना करतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही. हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल, तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे. एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही. दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं, तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याइतकी ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे, हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एखाद्या ह्याच्याशी, एक तर मी ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती, शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते. त्यांचं आयुष्य मला माहीत होतं. ते मला ह्याच्यात दिसलं. त्याच्यामुळे ही जवळीक वाढली. ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आम्ही म्हणतो की एक प्रकारे माज हा एक चुकीचा पण वापरू, पण तोच शब्द की जो एक एक माणसं जे डोक्यात जाते, श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो. तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातलं एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो, ते मला सांगायचं. तर कार्व्हरची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे. तर ही भेट ही अशी होती. वीणाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय? तुम्ही कशी ही माणसं निवडता? माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत.
आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारभार ही व्यक्ती नाहीये, तर तो एक विचार आहे. कारभार हे जगणं आहे, कारभार ही वृत्ती आहे. त्याच्यामुळे तिला स्थलकालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडले, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत, त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते. विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते. आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडर जरी परदेशी होते, त्यांनी अख्खं आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लिज माइटनर परदेशी जर्मनीतली असली, तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असतानाही ती स्वतःचं स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते. स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठल्याही ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान आहे. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात, तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो. ते स्वतःच्या प्रयोगातून, स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरवून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल नाही. मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधनं ही सर्वांसाठी असतात. त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही, की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडा स्कॉटरचं लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लिस्ट सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले आहेत, म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीच्या एका समस्येचं उकल झालेला असतो किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही, असं मला वाटतं. श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्याबरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आत्ता पाहिलीच. त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.